न्यूज मध्ये आपण बघतोय सोयाबीन हमी भावापेक्षा जास्त विकल्या जाणार, 5,500 होणार, 5,800 होणार, 6,000चा टप्पा ओलांडणार. परंतु याचा नेमका मुहूर्त कधी आहे? कधी आपलं सोयाबीन 5,800 ते 6,000 दरम्यान विकल्या जाणार आहे? त्याबद्दल अगदी थोडक्यात आणि सोप्या भाषेत जाणून घेऊयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. आता जेवढी निर्यात होती त्या निर्यातीवर आपल्याला भाव मिळत असतो, परंतु आंतरराष्ट्रीय मार्केट हे अनेक दिवसापासून एकाच पातळीवर स्थिरावलेलं असल्यामुळं आपल्याला निर्यातीवर भाव मिळत नाही. त्यामुळं पहिला मुद्दा जो आहे की जो हमी भाव 5,328 आहे, त्या तुलनेमध्ये मार्केटला मिळणारा भाव हा 4,100, 4,200 म्हणजे 4200 पर्यंत आहे. तर ही जी 900-1000 रुपयाची तफावत आहे ही त्या निर्यातीमुळे आहे. आता पुढचा मुद्दा जाणून घेऊयात की आता सध्या जी बाजार विश्लेषक आहेत त्यांचं म्हणणं काय आहे की बाबा जसं जसं डिसेंबर एंडिंग येईल, जानेवारी येईल, त्यावेळेस 5,000 पर्यंत सोयाबीनचा भाव जाईल. मग त्याची कारण काय आहेत? किंवा मग काही विश्लेषक सांगतायत की मार्च मध्ये तुमच्या सोयाबीनला थेट 5800 ते 6,000 रुपयाचा म्हणजे 5,800 ते 6,000 रुपयाचा दर मिळणार आहे. तर त्याची कारण काय आहे? तर मुद्दा एक लक्षात घ्या. सध्या काय आहे की आपलं जे सरकार आहे, सरकार हे शेतकऱ्यांच्या सोबत नालायकपणा करत आहे. एकीकडे आपला एक्सपोर्ट म्हणजे निर्यात होत नाहीये मोठ्या प्रमाणामध्ये, आणि दुसरा मुद्दा म्हणजे देशांतर्गत जे हमीभाव केंद्र चालू केलेले आहेत त्या हमीभाव केंद्राला बिलकुलही गती नाहीये. त्या हमीभाव केंद्राला जर का गती दिली आणि त्या माध्यमातून जर मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन खरेदी झाली तर शेतकऱ्यांना सुद्धा एक 5,300 पर्यंतचा चांगला दर मिळतो आणि मोठ्या प्रमाणात मार्केटमधलं सोयाबीन बाजूला जातं आणि त्याच्यामुळं मार्केटमध्ये त्या ठिकाणी परत डिमांड क्रिएट होते आणि भाव वाढतात. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे काय? मागच्या वर्षीचं आपलं उत्पादन किती होतं भारत देशाचं? तर ते 120 ते 125 लाख टनावर स्थिरावलेलं होतं. म्हणजेच काय की 2025 म्हणजे 24-25 जे उत्पादन होतं ते 120 ते 125 लाख टन होतं. आता या 120 ते 25 लाखाच्या टनाच्या दरम्यान किंवा त्याच्या तुलनेत या वर्षी 2025-26 जे सोयाबीनचं उत्पादन आहे ते 90 ते 95 लाख टनावर स्थिरावण्याची शक्यता आहे. म्हणजेच मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी उत्पादनामध्ये घट आहे आणि ती घट जवळपास 25 ते 30% आहे. आणि हीच घट जी 25 ते 30% आहे हीच सांगते आहे की तुमच्या सोयाबीनला 5,500 ते 5,800 ते 6,000 रुपयाचा दर हा मिळू शकतो. तो दर जानेवारी पासून वाढायला सुरुवात होईल. मार्च पर्यंत तो दर 5800 ते 6,000च्या दरम्यान जाईल. आता सरळ आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे जसं जसं शेतकऱ्याकडचं सोयाबीन हे नाफेडच्या खरेदी केंद्रामध्ये आणि मार्केटद्वारे व्यापाऱ्यांकडे जायला लागेल तसं तसं सोयाबीनचे भाव वाढायला लागतील. ही काळ्या दगडावरची दरवर्षीचीच पांढरी रेष आहे, ती या वर्षी सुद्धा होती आहे. मला याचं खेद आहे, मला याचं दुःख आहे की जो सीमांत छोटा शेतकरी आहे, ज्याला गरज होती तो विकून बसलेला आहे. परंतु त्या सगळ्या शेतकऱ्यांनी संघटित होऊन सरकारकडे भाव फरक मागणं गरजेचं आहे. मध्य प्रदेश सरकार भाव फरक देते आणि महाराष्ट्र सरकार हमीभाव केंद्र सुद्धा नीट चालवत नाहीये. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचे सगळा बट्ट्याबोळ झालेला आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित त्या ठिकाणी खरेदी अजूनही करणं पॉसिबल होत नाहीये, हे लक्षात घेतलं पाहिजे. बाजार अभ्यासकांच्या मते आणि मी काही व्यापाऱ्यांसोबत चर्चा केली त्यांच्या मते जवळपास जानेवारीमध्ये 5,300 पर्यंत भाव जाऊ शकतात जानेवारी एंडिंग पर्यंत, आणि मार्च एप्रिलच्या दरम्यान 5,800 ते 6,000 पर्यंत सोयाबीनचे भाव जाऊ शकतात. मी सांगितलं अशा पद्धतीचं हे विश्लेषण आहे. आता शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की आम्ही सोयाबीन विकाव की नाही विकू? तर हमी भावाला प्राधान्य द्या. त्या ठिकाणी अर्धी का होईना सोयाबीन हमी भावाला घाला, बाकीची टप्प्याटप्प्यानं विका, गरजेनुसार विका, टप्प्याटप्प्यानं भाव घेत चला. म्हणजे काय होतं, आपल्याला पश्चातापाची वेळ येत नाही आणि आपल्या हातनं फार संधी सुद्धा हुकत नाही, सुटत नाही. अजूनही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडे सोयाबीन आहे. त्यांनी आता थोडा दिवस थांबायला हरकत नाही असं मला वाटतं. कारण की तसंही 1 महिना थांबले तर तुम्हाला जो रेट आहे तो मिळणारच आहे. परंतु 1 महिना थांबले तर तुम्हाला कदाचित जर भाव वाढले तर तो रेट तुम्हाला मिळू शकतो आणि सोयाबीनचे भाव वाढण्याचे खूप चांगले चान्सेस आता या सध्याच्या वातावरणामुळे आहेत. तुम्हाला काय वाटतं लिहा कमेंट्स मध्ये. शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेला बेल आयकॉन दाबा. तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो. आपला ज्ञानेश्वर खरात पाटील. धन्यवाद.